नमस्कार. बघा अशी मैत्रीण आली होती अचानकच. मी स्वयंपाक करत होते आणि सरप्राईज दिलेला आहे तिनं. इकडं बाहेर गेली ती म्हणा कुठंतरी, तर म्हणली मी आले मग तुझ्याकडं, असं तसं बोलू लागली. खूप अशा गप्पा त्या आमच्या चालल्या होत्या. म्हणलं अचानकच काय आली, असं तसं बोलत होतो आम्ही. अचानकच आली, सरप्राईज दिलं. मी करत होते स्वयंपाक. मग स्वयंपाक मी बंद केला, पुन्हा नंतर चहा पाणी ते केलं तिला. मग अशा गप्पा ते चालल्या. म्हणलं कसं काय असं तसं. आम्ही 2-4 दिवसच झालते मी तिच्याकडं जाऊन आले होते. मग आली पुन्हा मग बोलत बसलो आम्ही असं छान. खूप असं म्हणजे खूप वेळ बोलत बसला. मग गप्पा ते इकडल्या तिकडल्या काढल्या. बघा असं सरप्राईज दिलं ना, इतकं छान वाटलं ना घरी आल्यामुळं. मग इकडे मी चहा ठेवलेला आहे. चहा ते असं ठेवत असते, बोलत बोलत चहा ते ठेवला. पुन्हा चहा आम्ही घेतला. असं थोडंसं नाश्त्याला दिलेला आहे मैत्रिणीला. ते थोडासा नाश्ता ते केलेला आहे. बोलत होता तिकडून कसं काय आला असं तसं. ते म्हणे मी इकडे गेलते आईकडं, म्हणून म्हणलं चला म्हणलं त्याच्याकडे जाऊन येऊ. म्हणलं बरं झालं आलीस. असं तसं बोलत होतं आम्ही भरपूर काही इकडल्या तिकडल्या गप्पा. म्हणजे टाईम कसा गेला तेच कळालं नाही. बोलत बोलत इतकं भारी वाटते ना खरंच. असं मैत्रिणी खरं पाहिजेच आहे जीवनामध्ये. मैत्रिणीशिवाय मजा नाही खरं जीवनामध्ये. खरंच इतक्या छान मैत्रिणी आहेत ना माझ्या, खूप छान आहेत. आणि एवढ्या आहेत ना की आमच्या सोबतच लग्न झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवूनच, कारण आम्ही असं सोबतच तिथंच राहत होतात सगळेजणी किरायाना. आणि पुन्हा नंतर मग स्वतःचे घरं ज्याचे त्याचे झालेले आहेत. कारण खूप अशा मैत्रिणी आहेत बघा. एकत्र आल्यानं मी तुम्हाला एक व्हिडिओ मोठा करून टाकणारच आहे. सगळ्या मैत्रिणी माझ्या जीवाभावाच्या आहेत बघा. अशा पण तुमच्याकडे पण अशा मैत्रिणी आहेत का? माझ्या तर खूप चांगल्या आहेत बघा. खूप जीवाभावाला ओळखणाऱ्या आणि सुख दुःखामध्ये साथ देणाऱ्या. खरंच नाही, दुःखामध्ये तर खूप म्हणजे साथ देतात बरं का माझ्या मैत्रिणी. सुखामध्ये तरी एखाद्या दिवस नाही आलं तरी दुःखामध्ये तर साथच देतात 100%. अशा माझ्या मैत्रिणी आहेत खरंच. मैत्रिणीशिवाय जीवनाला नाही आहे बरं का. खरंच मैत्रिणी पाहिजेत. खूप असं म्हणजे इतकं बोलत बसलात आम्ही, दिवस कसा गेला तेच कळलं नाही. असं तिनं थोडासा नाश्ता केलेला आहे आणि चहा पण इकडे उकळायला ठेवलेला आहे. मग चहा ते आम्ही घेतला. बघा असं इतकं बोलायलात ना आम्ही, इकडं तिकडं काही पण बोलत होतात. टाइम कसा झाला आणि कसा एवढा वेळ गेला तेच कळालं नाही गप्पामध्ये. आणि आपली बारकी पण झोपलेली होती त्याच्यामुळं काहीच कळालं नाही. आल्या आल्या तर तिलाच विचारलं कुठे गेली म्हणून. बारकी तर मी म्हणलं झोपलेली आहे बघा आपली परी. बघा असं खूप म्हणजे छान वाटलं बरं का मला आज. पण एकच आली होती मैत्रीण, सरप्राईज दिलं तिनं. बाकीच्या सगळ्या होत्या घरी. तिने इकडं कुठेतरी आली होती म्हणून म्हणली चला म्हणली हिच्याकडे जाऊन येऊ आपण. चहा उकळायला तोपर्यंत गप्पा खूप चाललेल्या आहेत आपल्या, इकडल्या तिकडल्या काही काही गप्पा. छान वाटलं घरी एकदम असं. त्याच्यासाठी जायचे, तिला कॉल करते, नंबर आहे की तिचा त्याच्यावर. बघा असं चहा पण आपल्याला आता झालेलाच आहे. चहा घेते आणि तिला पण देते. तोपर्यंत आपली परी उठलेलीच असते बाहेर बघा. बघा झालेला आहे बघा आपला चहा. म्हणलं ते उठू जायचं म्हणून मी त्याच्याकडे सारखं लक्ष देत होते. बारीकीच्यावर एकदम छान लागतो ना चहा. बारीकीच्यावर खूप उकळू दिलं त्याला. चहा घेते आम्ही, दोघीला चहा घेतात. आपली परी तितक्यात परी उठती. मग परी घेते तिला, कारण नवीन माणसाकडे जात नाही बरं का परी, पण माझ्या मैत्रिणीकडे सगळ्याकडे येते.
कारण एवढी ओळखायला लागली ना ती आता खूप ओळखायला लागली. कारण हे लहान म्हणजे कसं सगळं असं बघितलेलंच आहेत ना तिनं लहानपणापासून, त्याच्यामुळं रडत नाही, अजिबात रडत नाही. झालेला आहे बघा चहा. खूप आता म्हणजे उकळायला लागलाय. बोलणं काही सर ना आमचं, बोलणं चालूच जाईपर्यंत बोलणं होतं, जाईपर्यंत बघत राहते मी पुढं. खूप छान व्हिडिओ आहे, कंटिन्यू पूर्ण बघा. मस्त असं आम्ही चहा घेतात आणि खूप वेळ असं गप्पा मारत बसतात, खूप वेळ. आता परी पण येतीच आहे बघा तुम्ही पुढं. झोपलेली होती, झोपेतून उठती आणि मग तिची आई घेऊन येते तिला, परीची मम्मी. बघा तुम्ही, परीची मम्मी तुम्हाला दाखवते मी, कारण व्हिडिओमध्ये येत असते ती पण एवढं येत नाहीये. बघा आता उठलेली आहे परी, कशी येते तिकडून. बघा आली बघा परीची मम्मा, आली परीची मम्मा. ही परीची आहे मम्मा. बघा उठलं झोपून, हसायला लागली, लगेच हसायली तिच्याकडे बघून सुद्धा. बघितलं का कशी पोरगी आहे आपली. इतकी परी हुशार आहे ना, खूप हुशार आहे खरंच. बघा चहा घ्यायला लागली म्हणून कशी बघायली. तिला म्हणलं हात मारायची, ती हातच मारते बरं का, पण चहाचं कप असं दिसलं की हात मारते ती. म्हणजे नाही, मी लक्ष करते तिच्याकडे. मग एकटोक बघायला लागली, एकटोक तिच्याकडं खरंच. आणि बोलायली, हसायली खूप, असं तिला म्हणजे खेळवायली होती ती. मग असं चहा घेतलेला आहे आम्ही. या मग तुम्ही पण चहा प्यायला. खूप वेळ असं बोलत बसलो होतं आम्ही, इतकं छान वाटलं ना, खूपच छान वाटलं. बघा कशी बघायली पोरी, कशी बघायली. तुम्ही नुसतं बघत राहा तिच्याकडं, तिच्या तोंडाकडे ती बघायली, मैत्रिणीच्या तोंडाकडं. गप्पा मारायली ना ती म्हणून, आहे का. खूप आगाव आहे, खूप आगाव आहे परी. मग आता चहा घेतला आम्ही, खूप गप्पा मारल्या. पुन्हा नंतर मी म्हणलं परीला एकदा दाखवावं तुम्हाला. पुन्हा परत चालू केला कॅमेरा आणि आता चालली होती बघा मैत्रीण माझी. म्हणले आता घरी पण स्वयंपाक ते राहिलाय माझा, मी इकडं आलते म्हणली माझ्या आईकडं. आता चाललेली आहे, येते म्हणली, पुन्हा भेटू आपण. मैत्रीण आली होती, गेली. हे असं धर दिदे, असं धर. कोण आहे? हां बोके बघा ना, खूप छान आहेत बरं का माझ्या मैत्रिणी खरंच. बघा असं आता चाललेली आहे. बोलणं काही सरतच नव्हतं, पण आमचं बोलणंच काही सरना, जाईपर्यंत बोलणं चालूच होतं. बघा आता मलाच म्हणायली पुन्हा ये तू उद्या. म्हणलं बरं बरं येते. चालली बघा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.